अनेक बैठकीमध्ये लोकांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली, परंतु विरोधकांना कुठलीच गोष्ट ही करता येत नाही म्हणून नाईलाजानं काही धडपड त्यांच्या अस्तित्वासाठी चालू आहे। काल झालेला जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये अनेक पद्धतीनं पाहिल्यानंतर लक्षात आलं तो मोर्चा सबसेल हा फेल झाला। त्या मोर्चामध्ये उपस्थिती पाहिली तर ही नगण्य उपस्थिती होती। ओढाताण करून आणलेलं हे लोक असतील, कार्यक्रमामध्ये असलेली लोकच पुन्हा फोन करून सांगतात की आमचं म्हणणं असं नाही, आणि लोकांच्या मध्ये संभ्रम अवस्था अशी आहे की देवभूमी जत झालं की आपल्या पासपोर्टवरचं नाव बदलावं लागेल, आपल्या रेशन कार्डवरचं नाव बदलायला लागेल, आपल्या आधार कार्डवरचं नाव बदलायला लागेल, असं काहीही नसून देवभूमी म्हणून ज्यावेळी गॅझेटमध्ये येईल त्यावेळी इथून पुढे होणारी जी कागदपत्र असतील त्याच्यामध्ये ती नोंदणी होईल। आधीच्या कागदपत्रामध्ये कुठलाही बदल होणार नाही किंवा बदल करून घेण्याची आवश्यकता नाही। मी आत्ताच प्रांत साहेबांना आणि वरिष्ठ नेत्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अशी माहिती मिळाली की आपले जे कागदपत्र आहेत जे गॅझेटेड जत म्हणून आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि इथून पुढच्या कागदपत्रामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ते टेक्निकल प्रॉब्लेम हा अजिबात येणार नाही। आपण आपल्या जतच्या अस्मितेसाठी, जतचे नाव उंचावर नेण्यासाठी, जतच्या वैभवात भर घालण्यासाठी 36 देवस्थान आपल्या तालुक्यात आहेत आणि त्याचा येणाऱ्या पिढीला अभ्यास व्हावा, येणाऱ्या पिढीला अभिमानास्पद गोष्ट सांगता यावी, संस्कार आणि आपली संस्कृती जपण्याचं काम या दृष्टीनं होईल अशा पद्धतीची भावना, एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आम्ही देवभूमी जत हे करीत आहोत आणि प्रचंड संख्येनं लोकांचा याला प्रतिसाद आहे। दुसरी गोष्ट मला असं सांगायची आहे की या 36 पैकी आता 8 देवस्थानाला क वर्गापासून ब वर्ग दर्जा दिल्यामुळं 8x5 कोटीचा निधी प्रत्येक देवस्थानाला मिळतोय, म्हणजे 40 कोटीचा निधी हा आपल्या देवस्थानासाठी येत आहे। अनेक पद्धतीचे आपण मागणी करतोय, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रातील सुद्धा प्रसादम म्हणून एक योजना आहे, त्या योजनेतील सुद्धा निधी मोठ्या प्रमाणात आपल्या जत तालुक्याचा येताना दिसतोय। हे प्रेझेंटेशन कशासाठी करायचं आहे? देवभूमी जत हे का मांडायचं आहे की वरिष्ठ लोकांना, वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना आपलं जत हे दुष्काळी आहे असं सारखं बोललं जात होतं, ते आता दुष्काळी राहिलेलं नाही। पाण्याची सुविधा 100% म्हैसाळ योजनेचं काम ह्या डिसेंबर पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय, काम चालू आहे, लोकांना सगळं माहिती आहे। पाण्याची जी पहिल्यांदा प्राथमिकता आहे ती पूर्ण होताना 100% दिसतंय। त्याचबरोबर आमदार साहेबांच्या प्रयत्नातून येत्या 14 तारखेला आपल्याकडं नगरपालिकेची जी बिल्डिंग आपण उभी करतोय आणि विविध विकास कामाचा शुभारंभ शुक्रवारी 14 तारखेला माननीय पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेब आणि त्याचबरोबर राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ नगर विकास यांच्या उपस्थितीमध्ये, सदाभाऊ खोत साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबच्या प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 14 तारखेला संध्याकाळी दुपारी 4 वाजता एक भव्य असा कार्यक्रम आपण घेतोय। याच्यामध्ये नगरपालिकेच्या इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम, आरटीओ ऑफिस जे आहे आरटीओ ऑफिसचा भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतोय, त्याचप्रमाणे अभ्यासिका ज्याला डीपीडीसी मधून भरीव निधी मिळाला तो अभ्यासिकाचा पण भूमिपूजनाचा कार्यक्रम त्याच दिवशी घेतोय। त्यानंतर केंद्रानं मंजूर केलेला प्रत्येक नगरपालिकेला जो नमो उद्यानाचा विषय आहे, नमो उद्यानाची मंजुरी आलेली आहे आणि नमो उद्यान हे आपण त्याच दिवशी त्याचंही भूमिपूजनाचा कार्यक्रम करतोय।
इतके प्रचंड कार्यक्रम आता इथून पुढे येणार आहेत. आतापर्यंत मागणी करणं, मंजूर करून घेणं आणि त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करण्यासाठी इतके दिवस गेले. कुठलंही आश्वासन माननीय आमदार साहेबांनी दिलेलं हे फेक नाही, हे धूळफेक नाही. 100% काम करण्याचा त्यांचा मानस आहे. त्या दृष्टीनं हे सगळं कामं आता आपल्याला नजीकच्या काळात होताना दिसतात. अलीकडं त्यांनी साधारण 198 कोटीचा निधी बंदिस्त गटारीसाठी मंजूर झालेला आहे. आता त्याचं वर्क ऑर्डर कमी नजीकच्या काळात तुम्हाला दिसल्यानंतर तुम्हाला ते पटेल. दुसरं तुम्हाला माहिती आहे, जतचे उमदी 503 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. तो मंजूर झालेला निधीचं काम सुद्धा मोठ्या थाटामाटात आम्ही नजीकच्या काळात ते घेणार आहे. पंचायत समितीच्या आपण कार्यालयाचं भूमिपूजन सुद्धा मोठं घेतलं. त्याच पद्धतीनं अनेक मोठी कामं इथून पुढे आपल्याला दिसतील. माझं नगराध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही काही शब्द दिले होते आणि जे ब्ल्यू प्रिंट त्यावेळी इलेक्शनच्या वेळी दाखवली होती त्याच्यामध्ये चौक सुशोभीकरणाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक, त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराजांचा चौक, त्याच्यानंतर महात्मा बसवेश्वर महाराजांचा चौक आणि सोलंकर चौक, हे 4 चौक आम्ही डीपीडीसी मधून मंजूर करून घेतलेले आहेत. त्याचंही कामाचं उद्घाटन नजीकच्या काळात आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा असं प्रकल्प आपण म्हणतोय ते प्राणी संग्रहालय. त्याच्यासाठी केंद्राची मंजुरी मिळालेली आहे. सुरुवातीच्या काळात 105 कोटीचा असा हा प्रस्ताव होता. केंद्रीय समिती आली, पाहिली, तो निधी साधारण 300 कोटीपर्यंतचा निधी मिळेल असं ते सध्या चित्र आहे. त्याबरोबर नगरपालिकेनं आता एसटीपी साठी जे गंधर्व नदी आहे त्या गंधर्व नदीसाठी आम्ही 30 कोटी मागतोय. ते पाणी पर्कोलेट करून व्यवस्थित त्याचं एसटीपी करून ते पाणी शक्यतो प्राणी संग्रहालय जिथं होणार आहे त्या ठिकाणी वळवण्याचा आमचा मानस आहे. इतकं चांगली कामं चालू आहेत. आणि कचरा डेपो मध्ये जर तुम्ही प्रत्यक्षात जाऊन पाहिला तर कचरा डेपो मध्ये जे रोजचा रोज कचरा येतो त्याचं व्यवस्थित विल्हेवाट सध्या चालू आहे. जे पूर्वीच्या काळामध्ये बंद अवस्थेत होतं, त्याला इलेक्ट्रिसिटी नव्हती, त्याला आम्ही इलेक्ट्रिसिटी दिली. काम रोज चालू आहे. असलेला खर्च पूर्ण उचलण्याचं काम चालू आहे. कमीत कमी 5 एकर जागेवर आम्ही जे मंजूर झालेलं आपल्याला हे सोलार सिस्टीम आहे ती सोलार सिस्टीम सुद्धा आपण तिथं बसवण्याचा आमचा मानस आहे. तर इतकी प्रचंड कामं सगळ्या पद्धतीनं चालू असताना विरोधकांचा आरोप हा बिनबुडाचा आहे आणि अपरिपक्व आहे आणि अभ्यास नसून फक्त काही विरोध करायचा म्हणून विरोधक काय तर बोलत असतील तर जनता ही अत्यंत सुज्ञ आहे. जनतेला ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. एवढंच नाही तर आम्ही देवभूमी जत असं आमदार साहेबांनी हे पूर्ण पुस्तक काढलेलं आहे. ज्यांना काही ह्याची माहिती पाहिजे असेल तर त्यांनी अवश्य ह्याची माहिती घ्यावी. आपण जत तालुक्यात राहून सुद्धा आपल्याला इतक्या देवस्थानाची नावं माहीत नसताना आमदार साहेब बाहेरून येऊन सुद्धा ते जत वाशांसाठी विकासपुत्र झालेले आहेत. भूमिपुत्रापेक्षा विकासपुत्राची सध्या गरज आहे आणि त्यांनी ते काम सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळं आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या मताला ठाम त्यांच्या बरोबर आहोत आणि नजीकच्या काळात देवभूमी जत झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.